नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यातून वगळला अशी बातमी सोशल मीडियावर गेल्या 2 ते 3 दिवसापासून झळकत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये निश्चित एक नाराजीचा सूर उमटत असेल आणि उमटणंही साहजिकच आहे. कारण खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या 30 जिल्ह्यांना पीक विमा निधी जाहीर करण्यात आलेला आहे आणि बीड असो, लातूर असो, यवतमाळ असो आणि धाराशिव असो हे जिल्हे या यादीमध्ये नाहीत. त्यामुळं साहजिकच आहे प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसारित होणं की पीक विम्यातून हे जिल्हे वगळले गेले. त्यातल्या त्यात काल धाराशिव जिल्ह्याची ही बातमी सोशल मीडियावर फिरत होती. दैनिक पुढारी वृत्तातून बातमी आलेली होती की धाराशिव जिल्हा खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यातून वगळला. तर शेतकरी मित्रांनो, खरंच वगळला गेला आहे का धाराशिव जिल्हा? याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. खरीप हंगाम 2025मध्ये खूप मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्यातल्या त्यात धाराशिव असो, लातूर असो, बीड असो या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त अतिवृष्टी झालेली आहे. जर विषय घेतला धाराशिव जिल्ह्याचा, तर धाराशिव जिल्ह्याबाबतच्या 1 ते 2 अपडेट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे की कशामुळे पीक विमा अडकलेला आहे, काय होऊ शकतं भविष्यात, याबाबतचे अपडेट आपण या अगोदरही घेतलेला आहे. परंतु खरी वस्तुस्थिती काय, खरंच पीक विम्यातून धाराशिव जिल्हा वगळला गेला आहे का, हा खूप मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आता ही बातमी पाहून कन्फ्यूज तर होणारच की निश्चित धाराशिव जिल्हा वगळला गेला आपला पीक विम्यातून. तर खरी वस्तुस्थिती काय शेतकरी मित्रांनो, याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण स्पष्ट करू. धाराशिव जिल्हा हा खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामधून वगळला गेलेला नाही आहे. वगळला म्हणून असं विमा कंपनीने सांगितलेलं नाही, राज्य शासनाने सांगितलं नाही ना, कोणी शासकीय असा आदेशही निघालेला नाही की धाराशिव जिल्हा पीक विम्यातून वगळला गेलेला आहे. खरी वस्तुस्थिती सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे, तरी पण मी सांगतो की जिल्ह्यामध्ये जे पीक कापणी प्रयोग झालेले होते, ते पीक कापणी प्रयोगामध्ये विमा कंपनीनं आक्षेप घेतल्यामुळं पीक विमा कंपनीनं ते आक्षेप कॅल्क्युलेशन थांबवलेला आहे. जोपर्यंत त्या विमा कंपनीच्या आक्षेपावर निर्णय होत नाही तोपर्यंत विमा कंपनी कॅल्क्युलेशन सुरू करणार नाही. त्यामुळे जेव्हा कॅल्क्युलेशन सुरू होईल तेव्हा पीक विम्याबाबत अपडेट येईल. परंतु सध्या वगळला गेला आहे हा शब्द योग्य वाटत नाही, कारण वगळलेला नाही आहे. नुकसान 100% झाले शेतकऱ्यांचं. नुकसान होऊन जर वगळलं जात असेल तर मग ही खूप मोठी चूक प्रशासनाची म्हणावी लागेल. परंतु जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनीही स्पष्ट केलेलं आहे की आम्ही पाठपुरावा करत आहोत, लवकरच याबाबत निर्णय येईल. कारण जिल्हा स्तरावर याचा निर्णय झालेला आहे, ती बाजू शेतकऱ्याच्या बाजूने भक्कम आहे. राज्यस्तरावर राज्य तक्रार समितीनेही निर्णय दिलेला आहे की झालेलं नुकसान हे योग्यच आहे. पण आता ह्याच्यामध्ये विषय हा आहे शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीला दावा करण्यासाठी 2 ते 3 असे चान्स आहेत आणि ते चान्सचा वापर विमा कंपनी निश्चित करणार, यात वाद नाही. पहिला चान्स होता जिल्हा स्तरावर विमा कंपनीनं दावा दाखल केला, कृषी विभागाने तो फेटाळला, झालेलं नुकसान हे योग्यच आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यानंतर विमा कंपनी राज्यस्तरावर गेली. राज्यस्तरावर गेल्यानंतर तिथेही शेतकऱ्यांच्या बाजूनेच निकाल आलेला आहे. त्यामुळं ही बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कम आहे. परंतु अजूनही विमा कंपनीला 2 चान्स असे आहेत की शेतकऱ्याचा पीक विमा ते थांबवू शकतात. असा चान्स म्हणजे आता ते केंद्रीय स्तरावर जाऊ शकतात. जर आता राज्यस्तरानं जर निर्णय दिलेला असला तरी तो निर्णय जर विमा कंपनीनं मान्य केला आणि कॅल्क्युलेशन सुरू करून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्याचा जर निर्णय घेतला तर चांगली गोष्ट आहे. आणि जर विमा कंपनीला जर शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नसतील तर आता जिल्हा स्तर झाला, राज्यस्तर झाला, आता केंद्रीय स्तराचा त्यांना अजून एक संधी आहे. केंद्रीय स्तरानं जर त्यांना निर्णय त्यांच्या बाजूनेच दिला, शेतकऱ्याच्या बाजूनच जरी दिला, तर कोर्टात जाण्याचाही चान्स विमा कंपनीला आहे. त्यामुळे विमा कंपनीच्या बाजूने सध्या झुकतं माप आहे, यात हे मान्य करावं लागेल. परंतु विमा कंपनीनं पुढचा निर्णय काय घेते यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. परंतु अजून विमा कंपनीनं कुठला निर्णय घेतलेला नाही आहे आणि त्याबाबत जे हिअरिंग झालेलं आहे त्याबाबतची ऑर्डरही अजून आलेली नाही आहे. ऑर्डर आल्यानंतर पुढल्या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे विमा कंपनीचा पुढचा निर्णय काय येतो
यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्हा पीक विम्यातून वगळला म्हणणं ही बरोबर वाटत नाही आहे. कारण या पहिल्या यादीतून वगळला गेलेला आहे. त्यामुळं 30 जिल्ह्यांची यादी आली, ह्या यादीतून धाराशिव जिल्हा वगळला हे मान्य आहे. परंतु पीक विमाच मिळणार नाही असं होऊ शकणार नाही. कारण अतिवृष्टीनं सर्वात जास्त नुकसान झालं असेल तर ते धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे निश्चित धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उशिरा का होईना न्याय मिळणार आहे यात वाद नाही. त्यामुळे सध्याची खरी वस्तुस्थिती पाहिली तर विमा कंपनीचे 2 दावे सध्या कृषी विभागानं व राज्यस्तरानं फेटाळलेले आहेत. ती बाजू शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे आणि उर्वरित ज्या बाजू आहेत त्या आता लोकप्रतिनिधीकडून निश्चित पाठपुरावा करून निश्चित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन लोकप्रतिनिधी दिलेलं आहे. त्यामुळं पुढचा निर्णय विमा कंपनी काय घेते त्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. विमा हा शेतकऱ्यांना मिळणारा यात वाद नाही आणि विमा जरी मिळाला तर एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळणारा यातही वाद नाही. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असं कन्फ्यूज होऊ नका. निश्चित पीक विमा मिळेल, परंतु हा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पीक विमा आपल्याला मिळणं कठीण आहे. निश्चित पीक विमा मिळणारा यात वाद नाही. 4 दिवस लेट होतील, कारण जोपर्यंत ह्यांच्या हिअरिंग होत नाहीत, सुनावण्या होत नाहीत, तोपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन सुरू होणार नाही. ज्यावेळेस हा विषय मिटल, आता ऑर्डर यायची बाकी आहे. ऑर्डर काय येते, त्या ऑर्डरवर विमा कंपनी पुढील निर्णय काय घेते या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. ऑर्डर काय येते याबाबतचे अपडेट आल्यानंतर लागलीच आपण व्हिडिओ तर देणारच आहोत. व्हिडिओमध्ये माहिती निश्चित देऊ. परंतु धाराशिव जिल्हा पीक विम्यातून वगळूच शकणार नाही असं कधीही होऊ शकणार नाही. कारण ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी भयानक झालेली आहे असा जिल्हा जर पीक विम्यातून वगळला जाईल असं कधीही होऊ शकणार नाही. ज्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं आहे. ज्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याला पीक विमा मंजूर झाला आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्याला पीक विमा मंजूर होऊ शकतो. त्यामुळं निश्चित 4 दिवस मागे होतील, पुढे होतील, परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार यात वाद नाही. त्याबाबत प्रशासनाकडून हालचाली चालू आहेत, पाठपुरावे चालू आहेत आणि हे सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर निश्चित शेतकऱ्यांच्या बाजूने एक चांगला कौल येईल व शेतकऱ्यांना निश्चित खरीप हंगाम 2025चा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यात वाद नाही. त्यामुळं सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या पसरलेल्या आहेत त्या बातम्या पसरल्यानंतर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी येऊन तसं स्पष्टीकरणही दिलेलं आहे की याबाबत पाठपुरावा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय होऊ शकेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला वाट पाहावी लागेल पुढचे निर्णय काय होतात आणि पुढचे निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल की जिल्हा वगळला की परत घेतला या गोष्टी नंतर बोललेल्या योग्य वाटतील. परंतु सध्या ही प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हा वगळला असं म्हणता येणार नाही. त्यामुळं खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या ज्या हिअरिंग आहेत ते हिअरिंग पूर्ण झाल्यानंतर विमा कंपनीच्या पुढच्या ऑर्डर काय येते त्या ऑर्डरवर निर्णय त्या विमा कंपनी काय घेते याच्यानंतर पुढच्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हा पीक विम्यातून वगळला हे म्हणणं योग्य ठरणार नाही. हो वगळला, पहिल्या यादीतून वगळला, पहिल्या टप्प्यातून वगळला, परंतु उर्वरित जे जिल्हे आहेत ते अति नुकसानग्रस्त जिल्हे आहेत. त्याबाबत विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे जास्त देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यामागचं हेच कारण आहे. पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेऊन जेवढा वेळ त्यांना काढता येईल तो वेळ काढण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत आहे. त्यामुळे निश्चित याबाबत चांगली अपडेट आल्याबरोबर आपण चॅनलवर निश्चित व्हिडिओ घेऊ. त्याबाबत कुणीही शेतकऱ्यामध्ये गैरसमज होऊ नये की प्रशासनामार्फत पाठपुरावा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं धाराशिव जिल्हा वगळूच शकणार नाही. निश्चित 4 दिवस मागं पुढे होतील, परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित पीक विमा मिळेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.